राम राम मंडळी. दुर्गा सप्तशतीच्या 8व्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्लोक 28 ते 40 अर्थासहित. यतो नियुक्तो दौत्येन तया देव्या शिवस्वयं शिवदूतीति श्लोकेऽस्मिंस् ततः साख्यातिमागता तेऽपि श्रुत्वा वचो देव्याश् शर्वाख्यातं महासुराः अमर्षा पूरिता जग्मुर्यत्र कात्यायनी स्थिता ततः प्रथममेवाग्रे शरशक्त्युष्टिवृष्टिभिः ववर्षुरुद्ध तामर्षास्तान् देवीममरारयः सा च तान् प्रहितान् बाणाय शूलशक्तिपरश्वधान् चिच्छेदलीलयाध्मात् धनुर्मुक्तैर्महेषुभिः तस्याग्रतस्तथा काली शूलपातविदारितान् खट्वाङ्गपोथितांश्चारीन् कुर्वती व्यचरत्तदा कमण्डलुजलाक्षेप हतवीर्यान् हतौजसः ब्रह्माणि चाकरोच्छत्रून् येन स्मधावती माहेश्वरी त्रिशूलेन तथा चक्रेण वैष्णवी दैत्याय जघान कौमारी तथा शक्त्यातिकोपनाम् ऐन्द्रीकुलिशपातेन शतशो दैत्यदानवाः पेतुर्विदारितः पृथ्व्यां रुधिरौघप्रवर्षिणः तुण्डप्रहारविध्वस्ता दंष्ट्राग्रक्षतवक्षसः वाराहमूर्त्यान्यपतंश्चक्रेण च विदारिताः नखैर्विदारितांश्चान्यान् भक्षयन्ती महासुरान् नारसिंही चचाराजौ नादापूर्णदिगम्बरा चण्डाट्टहासैरसुराः शिवदूत्यभिदूषिताः पेतुः पृथिव्यां पतितांस्तांश्च खादाथ सा तदा इति मातृगणं क्रुद्धं मर्दयन्तं महासुरान् दृष्ट्वाभ्युपायैर्विविधैर्नेषुर्देवारिसैनिकाः पलायनपरान् दृष्ट्वा दैत्यान् मातृगणार्दितान् योद्धुमभ्याययौ क्रुद्धो रक्तबीजो महासुरः. त्या देवीकडून भगवान शंकराला दूताचं काम देण्यात आलं, म्हणून तेव्हापासून शिवदूती देवी या नावाने ती लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. ते महादैत्यही भगवान शंकराच्या तोंडून देवीचं वचन ऐकून क्रोधाने संतप्त झाले आणि जिथे कात्यायनी देवी होती तिकडे गेले. त्यानंतर अत्यंत क्रोधाविष्ट झालेले ते राक्षस प्रथम त्या देवीवर समोरून बाण, शक्ती आणि दुधारी तलवार यांचा सतत मारा करू लागले. त्या देवीने दैत्याने टाकलेले बाण, शूल, परशू, खड्ग यांचे टणत्कार करणाऱ्या धनुष्यातून सोडलेल्या बाणाने सहजपणे तुकडे तुकडे केले. मग देवी शत्रूंना त्रिशूळाच्या प्रहाराने विदारण करत आणि खड्वांगाने प्रहार करत संचार करू लागले. ब्रह्मा आणि देवी ज्या ज्या भागातून धावली त्या त्या ठिकाणी कमंडलूतील पाणी शिंपडून शत्रूंचा पराक्रम नष्ट करून त्यांना हतबल करत होते. त्याप्रमाणे माहेश्वरी त्रिशूलाने, वैष्णवी चक्राने आणि अतिक्रुद्ध कौमारी देवी शक्तीने दैत्यांना ठार मारू लागली. ऐंद्री देवीच्या वज्रप्रहाराने छिन्नविछिन्न झालेले शेकडो दैत्य दानव रक्तप्रवाहाचा वर्षाव करत पृथ्वीवर पडले. वाराही देवीच्या तोंडाच्या प्रहाराने छिन्न भिन्न झालेले, दातांच्या अग्रभागाने वक्षस्थळ फाटलेले आणि चक्राच्या प्रहाराने विदीर्ण झालेले कित्येक राक्षस भूमीवर पडले. नारसिंही देवीही नखाने विदीर्ण केलेल्या महासुरांना भक्षण करत आपल्या गर्जनेने दशदिशा आणि आकाश दणाणून सोडीत युद्धामध्ये हिंडली. शिवदूतीच्या प्रचंड हास्याने राक्षस मूर्छित होऊन जमिनीवर पडले आणि त्या पडलेल्या राक्षसांना ती खाऊन टाकू लागली.
मातृगणांकडून नष्ट झालेल्या आणि पळून जाणाऱ्या दैत्यांना पाहून रागावलेला रक्तबीज नावाचा महाअसूर युद्ध करण्यासाठी समोर आला. मंडळी, आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राम राम.